नमस्कार माझ्या सखींनो, आज मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवणार आहे। मी आज सुकटची भाजी बनवणार आहे, ज्याच्यासाठी मी घेतला एक मोठा टोमॅटो, 2 मीडियम साईजची कांदी, लसणाच्या कळ्या, कोथिंबीर, थोडंसं दाण्यांचं कूट आणि सुकट जे मी धुवून घेतलेलं आहे। धुतल्याने त्यातली रेव ही निघून जाते आणि खातानाही ती कचकचीत लागत नाही। तर मग आपण सगळ्यात आधी कांदे टोमॅटो चिरून घेऊया। आपली टोमॅटो कांदी चिरून झालेली आहे। सोबत मी कढाई ठेवली आहे, ज्यामध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे। आता आधी जिरं टाकूया। जिरं चांगलं करकळायला लागलं की मग त्यानंतर आपला चिरलेला आपण कांदा टाकूया। कांदा हा छान लालसर भाजू देऊया। कांदा जर कच्चा राहिला तर त्याला हवा तशी चव ही मिळत नसते, त्यामुळे थोडा करपला की छान। आपला कांदा छान करपू लागला आहे। आता आपला कांदा झालेला आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा लसणाची पेस्ट घालूया व थोडेसे टोमॅटो जो आपण चिरून घेतला। टोमॅटोलाही पाणी सुटू देऊया, मग आपण आपले मसाले ॲड करू। टमाटर आपला छान शिजलेला आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचे चटणी ॲड करूया। थोडा कांदा लसूण मसाला, अर्धा चम्मच धण्याचं पावडर, थोडीशी हळद, हा माझा घरगुती मसाला। आपण छान याला कालवून घेऊया आधी। आपण टोमॅटो थोडा मॅश करून घेऊया। टोमॅटो मॅश केल्याने त्याची चव अजून वाढते। आता आपण यात आपली जी सुकट आहे, जी धुवून ठेवली आहे, ती टाकूया। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, किमान अर्धा ग्लास। भाजीला छान उकळ यायला लागली, त्यामध्ये आपण थोडंसं दाण्यांचं कूट घालूया। एकदा दाण्यांचं कूट घालून बघा, त्याच्याने चवीत अजून भर पडते। हे मी पोहे खायचे 2 चमचे घेतले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। चवीप्रमाणे मीठ, कमी जास्त तुम्हाला कसे हवे तुम्ही तसे घेऊ शकता। आता आपण या सुकटची भाजीला 5 मिनिटं वाफ फिरून देऊया। हे बघा, आपली सुकटची भाजी बनवून तयार झालेली। हिला बनवायला फक्त 5 ते 7-8 मिनिटं लागतात, त्याच्याने ही शिजून जाते। आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया, अजून चवमध्ये भर।
प्रिय सखींनो, आपली सुकटची भाजी ही बनून तयार झालेली आहे। तुम्ही हिला पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा डोशांसोबत खाऊ शकतात। खूप छान लागते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स, लाईक, शेअर करून नक्की सांगा। मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे, पहिल्यांदा माझी रेसिपी ही मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। थँक यू।